नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक मोठी अपडेट घेऊन आलो आहोत, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी EPF आणि कर्मचारी पेन्शन योजना EPS अंतर्गत आहे। EPS वेतन मर्यादा आता 21,000 होणार आहे। या निर्णयाचा आपल्यावर कसा परिणाम होईल आणि त्याचे फायदे काय असतील याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर मिळत राहतील। तर मित्रांनो, काय आहे ही मोठी बातमी? सरकारने EPF वेतन मर्यादा 15,000 वरून 21,000 करण्याचा विचार करत आहे। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास EPF आणि EPS योजनेत महत्त्वाचे बदल होणार आहेत। EPS योजनेत अधिक कर्मचारी पात्र होणार। सध्या ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ वेतन 15,000 पेक्षा जास्त आहे त्यांना EPS योजनेचा लाभ मिळत नाही, परंतु वेतन मर्यादा 21,000 करण्यात आली तर 15,000 पेक्षा जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही EPS योजनेचा लाभ मिळेल। पेन्शन फंड आणि निवृत्ती वेतन वाढ। EPS पेन्शनची गणना आत्तापर्यंत 15,000च्या वेतनावर आधारित होती, पण नवीन मर्यादा लागू झाल्यास ही गणना 21,000च्या वेतनावर होईल, ज्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन रक्कम वाढेल। कसे असेल योगदान मित्रांनो? उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचारीचे वेतन 25,000 असेल तर त्याचे EPF मध्ये योगदान 1,251 आणि EPS मधले योगदान असेल 1,749। या बदलामुळे EPF फंड थोडासा कमी होईल, पण निवृत्ती वेतनानंतर पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल। कर्मचाऱ्यांसाठी काय फायदे होतील मित्रांनो? अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळेल, निवृत्ती वेतनानंतरच्या आर्थिक सुरक्षिततेमध्ये वाढ होईल, पेन्शन रक्कम वाढण्याची संधी उपलब्ध होईल। मित्रांनो, हा बदल मंजूर झाल्यास हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठे आर्थिक संरक्षण ठरणार आहे। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली? तुमचे मत मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय महाराष्ट्र।